प्रत्येक मराठी घरामध्ये पुरणपोळीसोबत केली जाते ती म्हणजे कटाची आमटी. पुरणपोळीच्या स्वयंपाकाला कटाच्या आमटीशिवाय पूर्णत्व येतच नाही, नाही का? तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने काळ्या वाटणातली पारंपरिक आणि सात्विक पद्धतीने केली जाणारी कटाची आमटी पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला आमटीसाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचं आपल्याला साल वगैरे अजिबात काढायचं नाही आहे. एका कांद्याचे 4 भागच आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा 4 भाग एका कांद्याचे मी केलेले आहेत आणि सालासकट तसेच कांदे मी ठेवलेले आहेत. फक्त समोरचा जे टोक आहे कांद्याचं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि चाळणीवर अशा पद्धतीने कांदे ठेवून भाजून घ्यायचे. कांदा एकदम काळा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून होत आहे तोपर्यंत मी इथे दुसऱ्या बाजूला आमटीसाठी जे लागणारं वाटण आहे ते तयार करून घेणार आहे. तर सर्वात अगोदर मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. एकदम पातळ असे उभे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि थोडंसं तेल टाकून खोबरं आपल्याला एकदम सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मी आता खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते साईडला काढून घ्यायचे. असं जर आपण तव्यावर ठेवलं ना तर ते जास्त काळपट होईल आणि आमटीची जी चव आहे ती व्यवस्थित लागणार नाही. त्यानंतर हे कांदे बघा अशा पद्धतीने काळपट रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड देखील झालेले आहेत. तर गरम तव्यावर लगेचच कांदा आणि देठासकटच मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायचे. यावर देखील थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि चांगलं भाजून घ्यायचं. कांदा तर भाजलेलाच आहे पण लसूण आणि कोथिंबीर जी आहे ना ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची. लसणाचा आणि कोथिंबीरीचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे. तर बघा आता हे भाजून झालेलं आहे. यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली होती पुरणासाठी, तर त्यामधली मी काही डाळ घेतलेली आहे. या डाळीला देखील थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ही पुरणाची डाळ आहे शिजलेली आणि डाळ शिजल्यानंतर जे येळवणी निघतं त्यापासूनच आपण कटाची आमटी करत असतो. ते येळवणी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि तेच आपण आता आमटीत वापरायचं आहे. मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला खोबरं व्यवस्थित बारीक दळून घेणार आहे. बघा मी ते खोबरं व्यवस्थित वाटलं आहे. त्यामध्ये भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि लसूण जे की आपण भाजून घेतलं होतं ते आता टाकून घेतले आणि जी हरभऱ्याची डाळ घेतली होती आपण पुरणासाठी शिजवलेली ती 2 चमचे मी डाळ इथे घेतलेली आहे. त्याने आमटीला छान असा दाटसरपणा येईल म्हणून आपण या मसाल्यामध्ये ती डाळ वापरत आहोत. आणि जो आपण कट बनवणार आहोत त्यामध्ये ते येळवणी टाकणार आहोत त्याने देखील आमटीला दाटसरपणा येतो. पण मला आज आमटी जरा जास्त प्रमाणामध्ये बनवायची आहे त्यामुळे मी 2 चमचे शिजवलेली हरभऱ्याची डाळ जी आहे पुरणासाठी ती इथे घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात आमटी नसेल बनवायची तर तुम्ही या ठिकाणी डाळ घेऊ नका. फक्त डाळ शिजलेलं जे येळवणी असतं तेच तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरा. बघा सर्व मसाला व्यवस्थित मी बारीक दळून घेतलेला आहे. आता लगेचच आपण आमटी शिजायला टाकूयात. तर पातेलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. या आमटीसाठी आपण खूप जास्त तेल अजिबात वापरायचं नाही आहे. मी इथे 3 चमचे तेल टाकून घेत आहे आणि यामध्ये तुम्ही लसणाची फोडणी देखील देऊ शकता आमटीला, त्याने देखील चव खूप छान येते. पण मी आज फक्त एकदम बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरचीच फोडणी देत आहे. लसूण आणि कढीपत्ता टाकला तरीसुद्धा चालतो या आमटीला फोडणीला. कोथिंबीर व्यवस्थित परतून झाली की लगेच त्यामध्ये मी जे वाटण करून घेतलं होतं ना आपण ते वाटण टाकून घेतलेलं आहे. वाटण टाकल्यानंतर खूप जास्त परतवायची अजिबात गरज नाही आहे कारण सर्व मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित भाजलेले आहेत. त्यामुळे खूप जास्त आपण हे वाटण परतत बसणार नाही आहेत. अगदी हलक्या हातानेच थोडंसं आपल्याला ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच त्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता लगेचच मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि घरगुती साठवणीचा जो मसाला आहे ना तो मी 2 चमचे इथे टाकला आहे. त्या मसाल्यामध्ये तिखटपणासुद्धा भरपूर आहे त्यामुळे तिखटपणासाठी जास्त दुसरा काही मसाला टाकायची अजिबात गरज नाही आहे. यामध्ये आता मी फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे
आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. कटाची आमटी म्हणजेच येळवणीची आमटी प्रत्येक पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये केली जाते आणि ती चवीला देखील खूप छान लागते. येळवणीची आमटी आपण जर मध्ये अशी कधी पण केली ना, तिची चव एवढी काही खास नाही लागत, पण ज्यावेळेस आपण सणासुदीला आमटी करतो ना, त्यावेळेस ती खूप छान लागते. यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता सुरुवातीला पाणी टाकून घेणार आहे. तेच पाणी आपण यामध्ये टाकायचे. व्यवस्थित मसाल्यांमध्ये सर्व पाणी मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे पुरणाचं येळवणी काढून ठेवलं होतं, ते येळवणी यामध्ये टाकायचे आणि आपल्याला जेवढं हवं आहे त्यानुसार आपण आमटीचा दाटसरपणा ठेवायचा आहे. तुम्हाला आमटी घट्ट आवडते की खूप जास्त पातळ आवडते, त्यानुसार तुम्ही आमटी ठेवायची. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकायचं आहे. सर्वात शेवटी मी यामध्ये टाकलेलं आहे 1.5 चमचा मीठ. तर तुमच्या आमटीच्या प्रमाणानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनटं आपल्याला ही जी आमटी आहे ती खळखळ उकळून घ्यायची. बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आमटीला आणि तरी बघा किती छान अशी आलेली आहे. तर इथे तयार झाली आपली कटाची आमटी म्हणजेच येळवणीची आमटी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.